अथ श्री साई सच्चरित अध्याय 41. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. हेच साई कथेचे महिमान, किती परिसान लगे प्रोत्साहन. श्रोतेच राखुनी पूर्वानुसंधान, अतिसावधान श्रवणार्थी करावया कथापान. जेथे श्रोतेचे सावधान, किमर्थ मग प्रार्थावे अवधान. प्रत्यय एकतान आधीच गाता परिसता निज गुरु महती. होईल निर्मळ चित्तवृत्ती, दृढ ध्यान नामानुवृत्ती. सुखे कमूर्ती प्रकटेल. गताध्यायी झाले कथन, कैसे एकावृताचे उद्यापन. यथा सांग झाले पूर्ण, दृष्टांत खूण समवेत. तैसीच साईची पार्थिव छबी, कवण्यापरी आकस्मित यावी. कैसी वेळेवर इच्छा पुरवावी, कथा परिसावी ही आता. एका होळीची आसना, येतो मी आज घाली भोजना. साई ऐसिया देऊन स्वप्ना, होय मन कामना पुरविता. कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर, परीती प्रतिमा कैसी वेळेवर यावी. हा कैसा काय चमत्कार, ते आज सादर परिसावे. कथा सांगे अल्ली महम्मद, वाटली परम आश्चर्यप्रद. ही तरी एक लीलाच विशद अति विनोदकारक. यानीच ती होळीच्या दिवशी आम्ही दुपारा जेवावयासी, पैसावयाचे ऐन समयासी आणून उल्लसित केले मज. हे तो पूर्वील कथानुसंधान, आता श्रोता सावधान. परिसीजे पुढील निरूपण, चरित्र पावन साईचे. तीही कथा सरसपूर्ण, श्रोते आधीच दत्तावधान. वक्ता साईपदी लीन, चरित्र गहन साईचे. परोपकाराची ती प्रतिमा, परोपकारार्थ जिजवी आत्मा. सदा सर्वदा निर्वैर धर्मा, अखंड सत्कर्मा वाहिला. बरी वाईट कैसी ही स्थिती, देहकर्मे देहान सुटती. परी ती लावा अंतर्वृत्ती, गुरुचरणी प्रीतीपूर्वक. मग निज भक्ताचा योगक्षेम, गुरु कैसा चालवी अविश्रम. ते गुरुचरणी ठेवूनी प्रेम, पहा अत्युत्तम अनुभवे. हे स्थिती मागितल्या न मिळे, ठाई पडे गुरुकीर्तीमुळे. मिळे जेन महत्प्रयत्नेही आतळे, ते गुरुकृपा बळे चालत ये. धरोनिया दुरभिमान, करू आले जे सूक्ष्म निरीक्षण. तेही सर्व परतले व्यक्ताभिमान. सुखाय मान दर्शन सुखे, यशश्री औदार्य ज्ञान. शांती वैराग्य हे षड्गुण, इही साई भगवंत पूर्ण. ऐश्वर्य संपूर्ण हरिजैसा, किती हो आमुचे भाग्य गहन. जेणे हा साई चैतन्य घन. विना अर्चन पूजन भजन, देई दर्शन आमाते. म्हणती भक्ती पाशी देव, आमापाशी भक्तीचा भाव. परी हा साई महानुभाव, कनवाळू स्वभाव दीनार्थ. असो तो हल्लीच वदेजी आता, श्रोता साध्यंत ऐकिजे वार्ता. कळेल साई लीला घनता, आणि निज सत्ता तयाची. एके दिवशी मुंबा नगरी, फिरत असता रस्त्यावरी. चित्रे मनोहर आणि तसबिरी, विकणारा व्यापारी अवलोकिला. चित्रे सुंदर नाना परीची, संता महता अवलियांची. पाहोनी झाली वृत्ती मनाची, कवना कवनाची ती पाहू. म्हणून एक एक पाहू लागता, आवडली ही तसबीर चित्ता. सर्वाहुनी तिची मोहकता, शिवाय ती आराध्य देवताही. आधीच मनी साईची आवड, सन्मुखतयाची मूर्ती ही उघड. पाहुनी घ्यावया झाली तातड, किंमत मी रोकड मोजली. मग ती तसबीर आणली घरी, टांगून ठेविली भिंतीवरी. आनंदे नित्य दर्शन करी, प्रेमही मज भारी बाबाचे. दिदली मी ही तुम्हापाशी, तया आधी तिसरे मासी. आराम नवता माझी ये जीवासी, राहिलो सहवासी मेवण्याचा. नूर महम्मद पीरभाय, मेवणा हा मजला होय. सुजला होता माझा पाय, केला मज उपाय शस्त्रक्रियेचा. ऐसा असता दुःख नाहीत, 3 महिने राहिलो तेथ. कोणीच नव्हते माझी घरात, या 3 महिन्यात वस्तीस. प्रसिद्ध बाबा अब्दुल रहमान, मौलाना साहब महम्मद हुसेन, बाबा साई, बाबा ताजुद्दीन ही न ते स्थान त्यागिले. हे सर्व आणि ऐसेच इतर यांची छायाचित्रे भिंतीवर
होती माझी ये घरात मनोहर, सोडी नहे कालचक्र तयाही. माझी इकडे ऐसी गती, चित्रामागे का साडेसाती. वाटे वस्तूसी होता उत्पत्ती, प्रलय स्थिती दुर्लभ्य. असो ऐसी असता परिस्थिती, साईच कैसे त्यातून चुकती. हे तो हा काळावरही मज प्रती, कोणीही न सकती सांगावया. ये विषयीची समूळ कथा, विस्मय वाटेल तुम्हा परिसता. कळेल साईची स्थिरचरात्मकता, अतर्क्य विधानता तयाची. संत बाबा अब्दुल रहमान याचे एक चित्र लहान, महम्मद हुसेन थारी आटोपण याचे स्वाधीन होते की. तेणे तयाची मज एक प्रत, दिदल्या झाली वर्षे बहुत. ती मी माझे मिळवण्यास देत, की ते अंकित तयाचे. तीही 8 वर्षेपर्यंत होती तयाचे मेजाचे खणात. सहज एकदा आढळता वचित, नेली ती दुकानात मुंबईस. जितके बाबा अब्दुल मोठे, चित्रही करविले तेवढे गोमटे. की ते न्यावे तयाचे ये भेटे, प्रेमही दाटेल तदंतरी. तयावरून घेतल्या नकला, आपतेष्ट मित्रा दिदल्या सकळा. त्यातीलच एक दिदली मजला, होती मी भिंतीला लाविलेली. मग ती परमसुंदर तस्वीर, भरता अब्दुल रहमान दरबार. नूर मोहम्मद झाला तत्पर, करावया सादर त्या संता. पाहुनी हे तयाचे मन, चित्र पाहताच अब्दुल रहमान झाले अत्यंत कोपायमान. उठले त्या ताडन करावया, करुनिया निर्बत्सन. तिदले तयास घालवून, तेणे तो अत्यंत खिन्न मदन. चिंतागन उद्भवली, मग तो होऊन दीन उदास आणि उद्विग्न मन. पैक्यापरी एक पैकाही जाऊन, गुरुकृपे विघ्न उद्भवले. होतो आज गुरुकृपा संपन्न, तोच मी झालो रोषास कारण. ऐसे वदुनी साशंक होऊन, चित्र विसर्जन आरंभी. म्हणे आता या संत प्रतिमा, कधी न घरी ठेविता कामा. तेणेच अंतरलो निज गुरुप्रेमा, किमर्थ कामा हा धंदा. म्हणे जया चित्राच्या पायी, गुरु माझा मज नाराज होई. पाडील कधी करी तरी ते उपायी अपायी, ते मज नाही कामाचे. हे तरी एक प्रतिमा पूजन, नावडे मम गुरु लागून. तरी मग या नाराज ठेवून, चित्राचे प्रयोजन काय मज. झाला भाऊ द्रव्यव्यय, करावया या चित्राचा संचय. तरी त्या आता न दुजा उपाय, शिवाय तोय विसर्जना. म्हणून मग झाल्या मेहुणा, सभे घेऊन ती छबी जाणा. न देताही मागतिया कवणा, पातले विसर्जना. धक्क्यावर गेले अपोलो बंदरी थेट, ठरविली एक भाड्याने बोट. जाववेल तो जाऊन थेट, समुद्री ती शेवटी विसर्जिली. असो ते येथेच नाही थांबले, वांद्रे येथेही तेच आरंभिले. सर्व आपतेष्ट मित्रा विनविले, फोटो घेतले मागून. म्हणाले बाबा अब्दुल कोपले, फोटो ज्यानी त्यानी आपले. परत द्यावे पाहिजे विसर्जिले, सकळा विनविले येणे परी. मजकडूनही दिदलेली प्रत, घेतली माझे भावाची परत. बहिणीचीही केली हस्तगत, मिळाविल्या समस्त 6 प्रती. मग ते घेऊन सहाई प्रती, बांद्रे शहरी समुद्रावरती. थेट जेते जमीन सरती, पाचला ते प्रांती. सरोष पाचारून एक खोळी, मग ती अवघी चित्रे ते काळी. करुनिया तयाचे हवाली, निक्षेपिले अब्दिजली. मीही तेव्हा व्यथाग्रस्त, होतो तयाची या घरात. मलाही तो ऐसेच उपदेशित, संकट आणीत या प्रती. तरी त्या अवघ्या गोळा करून, करशील जेव्हा समुद्री विसर्जन. तेव्हाच तुझ्या व्यथेचे निरसन, होईल जाण निर्धारी. मीही माझा पाचरीला मेथा, किल्ली देऊन त्याची ये हाता. आणविल्या तसबिरी संताच्या समस्ता, सोपिली व्यवस्था नेवण्याते. त्याने आपुला बोलाविला माळी, तया करावी त्या तत्काळी. जिंबाईच्या देवळाजवळी समुद्रजळी निक्षेपविल्या. पुढे जाता 2 मास, होता आराम मम जीवास. जाता मी आपुल्या बिराडास, अति आश्चर्यास पावलो. तुम्हास म्याजी दिली तसबीर, ती द्वारा समोर भिंतीवर. पाहोनिया पूर्ववत स्थिर, वाटला मज थोर विस्मय. अवघी चित्रे मेथाने आणिले,
हीच तसबीर कैसी की चुकली. म्हणून मी ती तत्काळ काढिली, छपवून ठेविली कपाटी. पडताच मेवण्याची दृष्टी, घेईल तो ती उठाउठी. नेईल जलसमाधीसाठी, ऐसे मज पोटी वाटले. ठेवून लाहे निजगृहाते, मेवणा पाहताची बुडवीत हाते. देऊन लाये आणि काते, निश्चंक चित्ते अभक्ता. विना विचारे देईन कवणा, तरी न झाली या योग्य जोपासना. राहील अस्वस्थता सदैव मना, ही दीर्घ विवंचना सर्वदा. तरी ती जेथे राहील सुरक्षित, पहावे ऐसे स्थळ त्या उचित. ठेवीला फुले घरी जो व्यवस्थित, तयाचा हस्तगत करावी. ऐसे मन पडता अडकिता, साईच सुविचार सुचवी चित्ता. जावे मौलाना दरबारी आता, समूस वृत्तांत कथावे. मग मी तेव्हा तैसाची सत्वरी, गेलो पीर मौलाना दरबारी. मुजावर इस्मूस ही वार्ता सारी, कळविली अत्यादरी एकांती. आम्हा उभयताचा निर्णय, आपुले पाशी राहील ही निर्भय. म्हणून ते दिनीच आम्ही उभय, केला की निश्चय मनाचा. की ही समर्थ साईची छबी, आपुले येथेच ठेविली जावी. स्वये आपणा समर्पावी, तेनेच ती ठाई पडेल. तव त्या कृत निश्चयानुसार, केली ती प्रतिमा आपणा सादर. पाहुनी आपुले जेवण तयार, तैसाच मी सत्वर परतलो. ही लांब कथा परिसावयास, नवता आपणा तेव्हा अवकाश. पुढे मागे कथुची सावकाश, धरुनी हा उद्देश गेलो मी. आज उद्या करिता संबंध 9 वर्ष भरता. आजही झाली भेट वचिता, आपण उभयता परस्पर. तेनेही आठवली पूर्व पीठिका, आपण ऐकतिले स्वप्न कौतुका. संबंध जुळला पूर्व कथानका, नाही अद्भुत का ही लीला. आता एक दुजी कथा, सावध चित्ते परिसिजे श्रोता. साई कैसे प्रेमळ भक्ता, हरिस प्रेमता वागवीत. जया परमार्थी खरी गोडी, तयासी साई समोठी आवडी. वारुनी तर सर्व तयाची साकडी, स्वानंद जोडी देतया. ये अर्थीचा अनुभव गोड, बाळासाहेब देवाची होड. पुरविली पुरवुनी तयाचे कोड, दिदली त्या जोड भक्तीची. दिवसा नोकरी केल्याशिवाय, योगक्षेमा नवता उपाय. परिरात्रो परमार्थ व्यवसाय, कराया व्यत्यय कायावा. इच्छा फार दिवसापासून, करावे नित्य ज्ञानेश्वरी वाचन. परी काही ना काही विघ्न, येऊन ते हातून घडेना. भगवद्गीता 1 अध्याय, जैसा रोज नेमाने होय. तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय, विना अंतराय तगेना. हाती घेता इतर ग्रंथ, नित्य नेमे वाचिले जात. ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत, नियमन जात तडीस. घेऊन जाती नमास, एकदा देव गेले शिरडीस. तेथून निजग्रही पौढास, सुखे घावयास विश्रांती. तेथेही इतर कार्य झाली, इतर नेमाची पोथी वाचली. ज्ञानेश्वरीची हौस न पुरली, वेळ न आली तियेला. हाती घेता ज्ञानेश्वरी, विकल्प काही उठावे अंतरी. जेणे वाचन होई वरी प्रेमे अंतरी उपजेना. काय करुनी कासावीसी, केला निश्चय न पावे सिद्धीसी. 5 ओव्याही नित्य नेमासी, घडले न प्रतिदिवशी वाचावया. प्रत्ययी 5 ओव्या निदान, निश्चय केला मनापासून. त्याही न नेमे मज हातून, उल्हासे वाचून झाला. म्हणून मग केला नेम, साईच जेव्हा देतील प्रेम. म्हणतील वाच तेव्हा उपक्रम, करीन संभ्रम विरहित. निष्ठा साईच्या पायापाशी, जेव्हा साई देतील आज्ञेसी. तेव्हाच वाचिन ज्ञानेश्वरीसी, कृतनिश्चयेसी बैसलो. असो येता महोदय पर्व, सभे मातोश्री भगिनी सर्व. पहावया गुरुपूजा गौरव, पातले मग देव शिर्डीस. का हो आताशा नाही वाचत, ज्ञानेश्वरी आपण नित्य. जोगते ते देवासी पुसत, प्रत्युत्तर देत ते परिसावे. ज्ञानेश्वरीची मोठी हौस, परिणती जाई सिद्धीस. आता बाबास जेव्हा वाचवयास, वदतील ते वेळेस वाचीन. तव जोग कथिती युक्ती, ज्ञानेश्वरीची आणुनी पोथी. द्यावी साईबाबाची हाती, वाचावी ते देती तुम्ही. न लगे मज काही युक्ती, बाबा माझे अंतर जाणती. ते कान माझी अडी पुरविती, वाच स्पष्टोक्ती वदतील.
घेता समर्थाचे दर्शन, रुपया एक केला अर्पण, एकची का 20 आण, म्हणती त्या लागून तो बाबा. आणून 20 रुपये दिदले, रात्री बालक रामास भेटले, साई कृपा कैसी पावले, वृत्त त्या पुसिले पूर्वील. उद्या आरती झाल्यावरती, सांगेन मी सकळ तुम्हा प्रती, ऐसे बालक राम आश्वासिती, बरे म्हणती देवतया. पुन्हा देव दुसरे दिवशी, जाता मशिदी दर्शनासी, 20 रुपये मागितले त्याशी, दिदले सुख संतोषी देवानी. पाहुनी ते अत्यंत भीड, देव राहिले बाजूस आड, बाबा पुसती कोठे रे सांगड, जागे तावगड तो दडला. देती देव प्रत्युत्तर ते, बाबा हा मी आहे ना येथे, कासात चिन्ह झाले त देते, बाबा तवतया ते पुसतात. देव वदती 20 दिदले, पैसे कोणाचे बाबानी पुसले, बाबा आपुले तव ते वदले, कामग सुटले पळत तुम्ही. यावे ऐसे जवळ यावे, स्वस्थ चित्ते निकट वैसावे, आज्ञेप्रमाणे केले देवे, मनोभावे ते बैसले. नित्य नेम आरती झाली, मंडळी स्वास्थानी परतली, बाळक रामा देवा घाट पडली, प्रख्याती आरंभिली पूर्वील. तयाचा पूर्ववृत्तांत पुसिला, तयानी तो साध्यंत कथिला, कैसे रावियले उपासनेला. देव मग तयाला वदतात, केले काय तुम्हा निवेदन, कैसे करावे ब्रह्मचिंतन, करा की माझी जिज्ञासा पूर्ण. देव मग त्या लागून प्रार्थिती, बालक रामही देवाप्रती, करावया तयाची जिज्ञास पूर्ती. उत्तर द्याया जो आरंभ करीती, बाबाच बोलविती देवास, कैसा साई परम लागवी, चंद्रूस देवा ते बोलवू पाठवी. देवन क्षण विलंब लावी, आले श्री साईस भेटाया. झाले होते 3 प्रहर, मशिदीची या तटावर, टेकून या दोन्ही कर, दिसले समोरची श्री साई. देव जाताच केले वंदन, बाबा तयास पुसती प्रश्न, कोठे कोणाशी काय आपण, करीत संभाषण होता की. मग देव उत्तर देती, काकाची या माडीवरती, बालक रामाची या संगती, आपुलीच कीर्ती परिसियली. रुपये आण 25, बाबा आज्ञापिती देवास, आणून या तेच समयास, रुपये बाबास समर्पिले. किती पुसती आणिलेस, देव वदती 25, बाबा म्हणती चले बैस, गेले त मशिदीस बाबास. बाबा बैसले खांबापाशी, रुजेन कोणीही मशिदीसी, म्हणती तुवा माझी चिंदीसी, चोरी येलेसी मजन कळता, मला चिंदी ठाऊक नाही, म्हणून देव देती ग्वाही, येथेच कोठे तरी पाही. झाले मग साई वदते तया, येथे आहे कोठे चिंदी, ऐसे देव वदले ते संधी. बाबा उठले म्हणती तू शोधी, खोटी ही बुद्धी चोरीची, कवण्या कारट्याने ती नेली, बघ बघ पाहिजे येथेच असली. ऐकून देवानी आणि शोधली, नाही ती आढळली तरीही. मग भद्रकुटीस घालून याकडे, पाहून या इकडे तिकडे, दृष्टी टवकारुनी देवाकडे, साई कडकडे देवावर, म्हणे तूच लबाड होसी, तुझवीन कोण ये समयासी, येईल चिंदी चोरावयासी, चोर मी तुझसीच समजतो, ऐसा येथे जो येतोस, तो काय चोऱ्या करावयास, झाले काळ्याचे पांढरे केस, खोड नलवलेश की जाई. तुला कुराडीने हाणीन, तुला कापीन ठार मारीन, जासील कोठे माझी हातून, येईन मारीन तुझे तेथे तुझ. घरून येतोस जो शिर्डीस, तो काय चोऱ्या करावयास, घे आपुले वापस, आणून चिंदीस दे माझ्या. क्रोधे लाल झाले साई, उद्धरी येली आई माई, हिव्या पाची लागली रई, संतापे जाही झाली. कोपले देखुनी साईनाथ, देव कौतुक पाहतात, उगेच उभे राहतात आश्चर्यभरित मानसे. देव सन्निध आणि एकटे, पाळी माराची येणार वाटे, की हे विश्वास रूपदर्शन गोमटे, जाणूनी दाटे आनंद. घेतील काय सटका आता, करीतील काय त्वेषे आघाता, ऐकला मी सापडलो हाता, येईल चित्ता ते करो. परी हे चिंदीचे काय कोडे, ते तो देवास काहीही न लगडे, जा निघून जा म्हणता एकीकडे, तव ते पायरीकडे सरकले. काय चिंदीच्या गुह्यार्थ, जाणवया मी नाही समर्थ, पावेन साई कृपेचा स्वार्थ, तरी तो श्रोत्यार्थ निवेदीन. होता अर्ध घटकाभर, आले देव
बाबा समोर चालूच होता शिव्याचा गजर. आला सकावर म्हणाले, जा हो चालता वाडियात. म्हणता देवा आज्ञा वंदित, नमन करुनी चरणामृत. पातले परत वाडिया माझी, झालेली सर्व हकीकत. घडली जैसी तैसी यथार्थ, योगास आणि बालक रामाप्रत. केली निवेदित साध्यंत, पुढे एक संबंध घटका. उडाला शिव्या शापाचा दणका. प्रहरा दो प्रहरा मागे मग लोका, बाबा चवलोका आमंत्रित. देवई मग तेथे आले, इतरा माझी जाऊन बैसले. म्हाताऱ्याची आजीवा लागले, असेल मग बोले श्री साई. चिंधीची ती कथा काय, तरी म्या दुरुक्ती केले घाय. होतीच चोरली त्या काय उपाय, बोलल्याशिवाय रहावेना. असो अल्ला सारे बघील, तोही तयाचे बरे करील. तवये भाऊ दक्षिणा देसील, पुसती क्षमाशील श्री साई. किती आणू देव पुसती, 12 घेऊन येई त्वरती. पाहू जाता नोटची हाती, रुपये न मिळती तियेचे. देव तैसेच बाबा सकतिले, राहू दे मज नको ते बदले. सकाळी त्वादोन दादिदले, स्मरण न राहिले मज या त्याचे. तरीही देवानी रुपये मिळविले, बाबा लागे आणून दिदले. सवे तयाचे चरणही वंदिले, परिसा मग निघाले जे बोल. काय रे तू करीत असशी, काही नाही वदता तयासी. पोथी वाचित जा नेमेसी, केले देवासी आज्ञापन. वाडिया माझी जाऊनी बसावे, नित्य नेमे वाचित जावे. वाचिताना सांगतही असावे, निरूपण भावे सकळिका. संबंध बरजरी सुंदर शेला, बसलो असता तुझ द्यावयाला. जासी का चिंध्या चोरावयाला, सवयी का तुझला चोरीची. असो करावे पोथी वाचन, साईमुखीचे हे वचन. पाहुनी माझी मी अंतरी खूण, अतिसुख संपन्न जाहलो. मानूनी ती आज्ञा प्रमाण, मग म्या या दिवसापासून नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन. तैसेच निरूपण आरंभिले, मिळाली आज्ञा वांचिली आता. फिटली व्रतस्थ मनीची चिंता, येथून मज ज्ञानेश्वरी वाचिता. येईल नियमितता वाचना. आता मी गुरुवनुज्ञाधार दर, आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर. माझी पडले जे झाले आजवर, वर्तणे अतपर नियमाने. साक्ष मदला माझे मन, वरी साई आज्ञा प्रमाण. आज्ञा बळे पोथी पारायण, आता मज निर्विघ्न घडेल. बाबा मी येतो लोटांगण, अनन्य भावे तुम्हा शरण. पदरी घ्या या लेकरा आपण, करोनी घ्या वाचन मज करवी. चिंधी ते काय ध्यानात आले, बालक रामास होते जे पुसले. त्यास चिंध्या तेच न रुचले, साईस जे भरले रागाने. कैसे तुम्हास उपासनेस, कैसे परब्रह्म चिंतनास. लाविले म्हणून बालक रामास, पुसले ते बाबा नावडले. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर, स्वये द्यावया असता तत्पर. किमर्थ चौकशा कराव्या परस्पर, म्हणोनी मज दुर्धर छळियेले हे बोलीची उद्धत. प्रेम भक्तार्थ जो थंबत, भक्त छल ज्या स्वप्नी न दिसत. छळणे त्यानुचित क्रियापद, छळिले नवे मज शिकविले. चित्ती तुझिया जे जे उद्भवले, ते म्या पाहिजे स्वये पुरविले. कधी न चोरिले कामाये, साई बाह्य क्रोधाभिभूत. अंतरिते नित्य मुदित, बाह्य संतापे दिसत संतप्त. अंतरिते तृप्त आनंदे, क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव. अंतरी परमानंद गौरव, तया साईचे लीला वैभव. गावया सुदैवची पाहिजे, साधावया निजस्वार्थ. जया पोटी अत्यंत आर्त, शिव्या पुष्प लाखोल्या मानित. दृष्टी निजहित तत्पर, परिसूनी कर्ण कटू अश्लील वचन. डळमळे ना देवाचे मन, पोटी प्रेमाचे भरते गहन. वाटे ते ताडन पुष्पाचे, दुग्धे भरली धेनुसी कास. भाग्यवानस लाभे गोरस, कासे पासीस गोचिडा वास. अशुद्धची कर्मास तयाच्या, दर्दुरा कमल कंदा शेजार. लुटी कमल मकरंद भ्रमर, दुर्दैवी दर्दुरा पक्काचा आहार. दैवासन पार भ्रमराचा, तैसे तुम्ही भाग्यवान. तुम्हा आमा सन्निधान, मानेल ते घ्या रे पुसून.
शंका समाधान साई वदे. पहा माझी पोतीची अडी, वाची न वाच वदतील ते घडी. तोवर ज्ञानेश्वरी मी नुगडी, पुरविली रोकडी बाबानी. कैसी माऊली करी लाड, निज बालकाचे पुरवी कोड. तयाची ही प्रतीती गोड, भक्तीची जोड ही कथा. वाच म्हणून नाही थांबले, देववदती वर्षन उलटले. स्वप्नी येऊन दर्शन दिदले, आश्चर्य मज पुसिले ते परिसा. सन 1914 एप्रिल 2 तारीख तदा. वार गुरुवार उजळता एकदा. स्वप्नप्रसादा पावलो, समर्थ साई स्वप्नी आले. आहे तमाडीवरती बैसले, पोती समजते की कामज विचारिले. उत्तर दिदले नकारी, तैसाच प्रश्न झाला नंतर. मग ती केव्हा समजणार, आले माझी नेत्रास नीर. काय म्या प्रत्युत्तर दिदले, कृपा आपुली झाली आविण. पोती वाचणे केवळ शीण, समजणे तो त्याहूनही कठीण. बाबा मी निक्षून सांगतो, बाबा वदती पोती पडता. फारची आपण काही करिता, वाचा पाहू ती मज देखता. निकट बैसता मज पाशी, काय वाचू देव वदती. अध्यात्माची आज्ञा देती, देव पोती आणू जाती. नेत्र उघडती तत्काळ, देव तेव्हा जागे होते. स्वप्नस्थिती पाहुनी निश्चिती, काय वाटावे तयाचे चित्ती. कल्पना श्रोती कीजेती, पाहुनी या वर्षभर वाट. मानी की बाळ आज्ञा नीट, करीतो की नित्य पोतीचा पाठ. काळजी उद्भटक ही कोण, पाळी काय लाविली शिस्त. दिदला धडा गिरवी का नित्य, चुके कोठे वाक्य निमित्त. कवण हे सतत पाहिल, वाचके असावे कैसे दक्ष. ठेवणे कोठे विशेष लक्ष, साई माऊली विण प्रत्यक्ष. कवण ही साक्ष पटविल, ऐसी साई समर्थ लीला. ऐसा स्वानंदाचा सोहळा, भक्ती भोगिला असंख्य वेळा. देखिला म्या डोळा प्रत्यक्ष. आता आपण श्रोते मंडळी, होऊ की लीन गुरुपद कमळी. परिसू पुढील कथेची नवाळी, यथा काळी पुडारा. आठवणी श्री समर्थ चरण, सद्भावे मी येई लोटांगण. तेनेच सकल भव दुःख विमोचन, भावार्थे शरण हे माड. साईच एकतयाचा स्वार्थ, साईच निरतिशय सुख परमार्थ. साईच तया करील कृतार्थ, निश्चित हा भावार्थ तयाचा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंथ विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, साई कृपानुग्रह दानम नाम. 1/4 तमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.